प्रभू येशूच्या नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. कसे आहात आपण सर्वजण? माझी खात्री आहे की आपण सर्वजण आशीर्वादित असाल. ॲडव्हेंटिस्ट 28 तत्वांच्या पैकी ॲडव्हेंटिस्ट चर्चचे 28 तत्व आहेत, त्यापैकी पहिलं तत्व आपण पूर्ण करणार आहोत किंवा तिसरा भाग आज आपण पाहणार आहोत आणि त्याचा कदाचित अजून 1-2 भाग होईल. जो पहिला भाग आहे तो पवित्र शास्त्र किंवा होली स्क्रिप्चर म्हणून आपल्याला माहीत आहे आणि हा त्याचा तिसरा व्हिडिओ, तिसरा पार्ट मी आपल्याला त्याच्याबद्दल माहिती देत आहे. जो ॲडव्हेंटिस्ट बिलीव फर्स्ट जो फंडामेंटल बिलीफ आहे तो द होली स्क्रिप्चर आणि त्यासाठी ते समजून घेण्यासाठी हा जो तिसरा भाग आहे तो समजून घेण्यासाठी या ठिकाणी लूकचं पुस्तक याचा 24वा अध्याय आणि 25 ते 27 वचन आपण या ठिकाणी पाहूया. आणि ते पुढं असं म्हणतं, मग तो त्यांना म्हणाला, अहो निर्बुद्ध व संदेष्ट्याने सांगितलेल्या सर्व गोष्टीविषयी विश्वास धरण्यास मतिमंद अशा माणसांनो, ख्रिस्ताने हे दुःखे सोसावे आणि आपल्या गौरवात जावे ह्याचे अगत्य नव्हते काय? मग त्याने मोशे व सर्व संदेष्टे यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रलेखातील आपणाविषयीच्या गोष्टींचा अर्थ त्यांना सांगितला. या ठिकाणी आम्ही पाहतो की लूकच्या 24व्या अध्यायामध्ये अम्माऊस गावच्या रस्त्यावरून जे 2 शिष्य किंवा 2 लोक चालले होते आणि आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर गंभीर असं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं होतं आणि त्याच्या येशू ख्रिस्ताच्या मृत्यूबद्दल बऱ्याच चर्चा त्या सर्व परिसरामध्ये चाललेल्या होत्या. आणि आम्ही पाहतो की अम्माऊस गावच्या ठिकाणी त्या गावाच्या रस्त्यावरून 2 जे शिष्य आहेत ते चालले असताना त्यांच्यामध्ये अचानक येशू ख्रिस्त उभा राहिला होता आणि त्यांच्यामध्ये तो येशू ख्रिस्त उभा राहिलेला असताना ते त्याला ओळखू शकले नाही. ते त्याला ओळखण्यासाठी कमी पडले आणि त्यावेळेस येशू ख्रिस्तानं दुःख सहन करावं का नाही याबद्दल सुद्धा त्या ठिकाणी चर्चा चाललेल्या होत्या. आणि मग येशू ख्रिस्तानं त्यांना विचारलेलं आहे की तुम्ही कशाबद्दल बोलत आहात? आणि मग त्यांनी सांगितलेलं आहे की ते अत्यंत निराश होऊन त्यांनी सांगितलेलं आहे की क्लैपा या नावाच्या इस्माने त्याला उत्तर दिले की अलीकडेच येरुशलेमेत घडलेल्या गोष्टी ठाऊक नसलेली तुम्ही एकटेच प्रवासी आहात काय? तो त्यांना म्हणाला, कसल्या गोष्टी? म्हणजे येशू ख्रिस्त त्यांना विचारत आहे. त्यांनी त्याला म्हणले, नासरेतकर येशू विषयीच्या तो देवाच्या व सर्व लोकांच्या दृष्टीत कृतीने व उक्तीने पराक्रमी संदेष्टा होता. त्याला मुख्य याजकांनी व आमच्या अधिकाऱ्यांनी देहांत शिक्षेसाठी पकडून वधस्तंभावर खिळले, परंतु इस्रायलाची मुक्तता करणारा तोच आहे अशी आमची आशा होती. शिवाय ह्या सर्व गोष्टी झालेला आज तिसरा दिवस आहे. आणि मग या ठिकाणी आम्ही पाहतो की त्यांनी येशू ख्रिस्ताबद्दल उठलेलं देखील गोष्ट त्या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि मग येशू ख्रिस्ताला पाहण्यासाठी ज्या 2 स्त्रिया त्या ठिकाणी गेल्या, ही जी बोलणं आहे येशू ख्रिस्तासंगती हे 2 जण करत होते. आणि मग त्या ठिकाणी त्यांना त्या स्त्रियांना येशू ख्रिस्ताचं शरीर सापडलं नाही असं त्यांचं मत होतं. आणि मग अनेक जण त्या कबरीकडे गेले, परंतु त्यांना तिथं त्यांचं प्रेत सापडलं नाही. या सर्व गोष्टीबद्दल येशू ख्रिस्त त्यांना हे वाक्य बोललेलं आहे. 25 ते 27 वचन तो म्हणतो की माझ्याबद्दल, म्हणजे मी ख्रिस्त आहे, मी येशू ख्रिस्त आहे आणि माझ्याबद्दल संपूर्ण पूर्ण बायबलमध्ये माझ्याबद्दल जुन्या करारापासून नव्या करारापर्यंत संपूर्ण ठिकाणी मी म्हणजे येशू ख्रिस्त केंद्रस्थानी आहे. आणि म्हणून आजचा विषय आपला आहे की येशू ख्रिस्त पवित्र शास्त्रामध्ये केंद्रस्थानी आहे. आणि तो सांगतो की सर्व संदेष्ट्यांनी मोशेपासून ते सर्व संदेष्ट्यांनी माझ्याबद्दल लिहिलेलं आहे ते तुम्ही वाचलेलं नाही काय? माझ्याबद्दल ज्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत त्या तुम्हाला समजल्या नाही काय? अशा प्रकारचा वक्तव्य येशू ख्रिस्त त्या ठिकाणी करत आहे. कारण त्याला दाखवायचं आहे की पवित्र शास्त्रामध्ये ख्रिस्त केंद्रस्थानी आहे. होय माझ्या प्रियजनांनो, जे पवित्र शास्त्र तुम्ही वाचता, जे पवित्र शास्त्र आज जगामध्ये सर्व ठिकाणी प्रसिद्ध असं एक ग्रंथ आहे, त्यामध्ये येशू ख्रिस्ताला केंद्रस्थानी बनवण्यात आलेलं आहे. प्रियजनांनो, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की जवळजवळ प्रत्येक ख्रिस्ती घरांच्या मध्ये भिंतीवरती एक पोस्टर लावलेलं असतं ज्याच्यामध्ये त्याचे शिष्य, येशू ख्रिस्ताचे शिष्य
आणि येशू ख्रिस्त काय करत आहे त्या ठिकाणी प्रभुभोजन ते लोक घेत आहेत आणि ते प्रभुभोजन घेत असतानाच हे चित्र कोणी काढलं होतं? हे चित्र दा विंची कोड जो आहे मिलनच्या ड्यूकने 1495 साली दिलेल्या आदेशावरून लिओनार्डो दा विंची याने द लास्ट सफर किंवा शेवटचे भोजन हे चित्र इटलीमधील, हे चित्र कुठं काढण्यात आलं होतं पहिल्यांदा? इटलीमधील मिलन शहरातील सेंट मारिया डेले ग्राझी या मॅनेस्टरीच्या भोजन कक्षाच्या भिंतीवरती, भोजन कक्षाच्या किचनच्या किंवा जेवण जिथं करत आहोत त्या भिंतीवरती हे जगातलं सुप्रसिद्ध असं चित्र दा विंची कोड यानं त्या ठिकाणी रेखाटलेलं होतं. आणि मग या चित्रामध्ये काय दाखवण्यात आलं होतं? हे चित्र काय दर्शन होतं? हे चित्र जगातलं सर्वात प्रसिद्ध चित्र का होतं? हे दा विंची कोडचं जगातलं सर्वात प्रमुख आणि सर्वात प्रसिद्ध असं चित्र का होतं? कारण या चित्रामध्ये त्यानं अशी चित्रकला दाखवलेली होती की येशू ख्रिस्त ज्यावेळेस शिष्यांना म्हणला होता, हे सफर चालू असताना किंवा प्रभुभोजन चालू असताना येशू ख्रिस्त म्हणला होता की तुमच्यापैकीच, तुम्ही जे 12 जण माझ्या संगती बसलेले आहात, तुमच्यापैकीच एक जण मला धरून देणार आहे. आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने हे सांगितलं त्यावेळेस या 12च्या 12 जणांची प्रतिक्रिया वेगळी झालेली होती. हे 12चे 12 जण वेगवेगळ्या त्यांच्या चेहऱ्याच्या छटा बदलल्या होत्या, त्यांची प्रतिक्रिया बदललेली होती, ते गोंधळून गेलेले होते. आणि मग या ठिकाणी जो देखावा आहे गोंधळलेला, तो देखावा त्या चित्रामध्ये दाखवण्यात आलेला आहे. जे कदाचित आज तुमच्या घरामध्ये सुद्धा ते चित्र असेल, त्या चित्राकडे पहा. ज्यावेळेस येशू ख्रिस्त म्हणला की तुमच्यापैकी, हे भोजन चालू असताना तुमच्यापैकी एक जण मला धरून देणार आहे, असं ज्यावेळेस तो भोजन चालू असताना म्हटला त्यावेळेस त्या 12च्या 12 शिष्य गोंधळून गेले होते. त्यांची प्रतिक्रिया, त्यांचे चेहरे, त्यांचं हावभाव, त्यांची हालचाल, त्यांची बॉडी लँग्वेज बदललेली होती. आणि मग त्या दृश्याला समोर ठेवून दा विंची कोड याने ते चित्र स्वतःच्या हाताने रेखाटलेलं होतं. त्यांचे एक्सप्रेशन्स जे होते ते त्या ठिकाणी रेखाटलेले होते. आणि म्हणून हे जगातलं सर्वात प्रसिद्ध असं चित्र होतं. या चित्रामध्ये पुष्कळशा गोष्टी किंवा रहस्य या ठिकाणी येशू ख्रिस्ताबद्दलचे किंवा शिष्याबद्दलचे दा विंची कोड यांनी या चित्रात दाखवलेले होते. यावरून आपल्याला समजतं की या चित्रामध्ये सुद्धा तुम्ही बघाल की येशू ख्रिस्त बरोबर सेंटरला बसलेला आहे, मध्यभागी तो बसलेला आहे. हे शेवटचं भोजन होतं, हे शेवटचं प्रभू येशू ख्रिस्त जो आपल्या शिष्यांच्या संगती भोजन घेत होता ते शेवटचं भोजन होतं. आणि या भोजनामध्ये येशू ख्रिस्त केंद्रस्थानी होता असं या चित्रकारानं या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि मग या चित्रामध्ये जे भोजन आहे ते मुख्य नाही, पण येशू ख्रिस्त जो आहे तो त्या ठिकाणी केंद्रस्थानी आहे. हा देखावा या चित्रामध्ये दाखवण्यात आलेला होता. आणि म्हणून खरोखरच प्रियजनांनो, या चित्रामध्ये येशू ख्रिस्त केंद्रबिंदू असा त्या ठिकाणी लिओनार्डो याने या चित्रामध्ये दाखवलेला आहे. आणि म्हणून प्रियजनांनो, आम्ही पाहतो की तारणकर्त्याचा, येशू ख्रिस्ताचा चेहरा, येशू ख्रिस्ताचं व्यक्तिरेखा, येशू ख्रिस्ताची जी पर्सनॅलिटी आहे ती पर्सनॅलिटी या चित्रामध्ये मुख्य केंद्रबिंदू अशी झालेली आहे. आणि म्हणून त्या चित्रकाराने ती केंद्रबिंदू अशी म्हणून त्या ठिकाणी दाखवलेली आहे. आणि म्हणून हे चित्र अत्यंत प्रसिद्ध आणि आज तागायत प्रत्येक ख्रिस्ती घराच्या कुटुंबांच्या घरामध्ये ते चित्र आपल्याला सहसा आढळून येतं. प्रियजनांनो, या ठिकाणी आम्ही पाहतो की जे मित्र राष्ट्र आहेत त्यांनी 1943 साली या चित्राच्या जो देश त्या ठिकाणी बनवण्यात आला होता, मी मगाशी तुम्हाला सांगितलं, त्या देशावरती अनेक वर्ष मित्र राष्ट्र जे आहेत, म्हणजे जे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका ज्याला आपण म्हणतो मित्र राष्ट्र, त्या राष्ट्रांनी अनेक वेळेस या देशांच्या वरती, जिथं हा चित्र आहे, जिथं हे चित्रकला आहे, त्या देशांच्या वरती अनेक वेळेस
हल्ले केले होते, अनेक वेळेस बॉम्ब हल्ले सुद्धा त्या ठिकाणी केले होते. आणि मग आम्ही पाहतो की संपूर्ण या बॉम्ब हल्ल्यामध्ये संपूर्ण देश जो आहे तो देश विनाश झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. 1983 ची ही घटना, 1943 ची ही घटना आहे. आणि आम्ही पाहतो की त्या ठिकाणी बॉम्ब हल्ले झाले मित्र राष्ट्रांच्या कडून. यांचं हे युद्ध शतकानुशतक चालू होतं, परंतु या बॉम्ब हल्ल्यामध्ये जरी संपूर्ण देश नेस्तनाबूत झाला होता, त्याचा विनाश झालेला होता, परंतु एकमेव हे चित्र जे आहे, का पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगत आहे की हे प्रसिद्ध चित्र आहे, कारण हे एकमेव चित्र आहे जे त्या विनाशामध्ये संपूर्णपणे वाचलेलं होतं. त्याला कसल्याही प्रकारचा धक्का लागलेला नव्हता. ही कलाकृती त्या संपूर्ण विनाशामध्ये सुद्धा टिकली होती. त्यावरून आपल्याला पवित्र शास्त्राचे जीवन आणि त्याची व्याप्ती याची माहिती, कल्पना येते. अनेक शतकापासून अशाच प्रकारे जसं शास्त्र बाहेर आलेला आहे किंवा पवित्र शास्त्र जगामध्ये प्रसिद्ध आहे, अनेक वर्ष या पवित्र शास्त्रावरती अनेक प्रकारचे वेगवेगळे सैतानी हल्ले झालेले आहेत. ते नष्ट व्हावं, त्याच्यापासून लोकांनी दूर जावं, ते वाचू नये यासाठी त्याच्यावरती बरेचसे हल्ले झालेले आहेत. आणि म्हणून प्रियजनांनो, पवित्र शास्त्र जरी अनेक हल्ले झाले तरी देखील ते आज सर्व पुस्तकांच्या मध्ये सर्वात महान आणि प्रत्येक युगामध्ये मोठ्या प्रमाणात सर्वाधिक वितरित होणारे ग्रंथ किंवा साहित्य म्हणून अस्तित्वात आज देखील आहे. अनेक प्रकारे त्याच्यावर जरी हल्ले झाले, जी आम्ही घटना वाचतो की अनेक मित्र राष्ट्रांच्या करून हल्ले झाले, तरी पण दा विंची कोड यांनी लिहिलेलं प्रभू भोजनचं चित्र आहे तसं टिकलं. हे आम्हाला आठवण करून देते की पवित्र शास्त्रावर सुद्धा अनेक प्रकारे जरी हल्ले झाले तरी सुद्धा पवित्र शास्त्र जगातलं सर्वाधिक वितरित होणारे असे साहित्य किंवा असे ग्रंथ आहे. आणि ते आज देखील वास्तव्यामध्ये आहे. प्रियजनांनो, या ठिकाणी आम्ही पाहतो की या पवित्र शास्त्रामध्ये या पवित्र शास्त्राचे जे काही मजकूर आहेत, या पवित्र शास्त्राचे जे काही अध्याय आहेत, या पवित्र शास्त्राचा ज्या काही घटना आहेत आणि या पवित्र शास्त्रामध्ये संपूर्ण जी माहिती आहे त्या सर्वांमध्ये येशू ख्रिस्त हा मध्यवर्ती केंद्रबिंदू असा आहे. तो मध्यवर्ती व्यक्ती असा या पवित्र शास्त्रामध्ये रेखाटण्यात आलेला आहे. प्रत्येक अध्यायामध्ये, प्रत्येक ठिकाणी आम्ही पाहतो की तारणारा येशू ख्रिस्त जो आहे तो केंद्रस्थानी या ठिकाणी या पवित्र शास्त्रामध्ये ठेवण्यात आलेला आहे. पवित्र शास्त्र ख्रिस्ताचं वर्णन अल्फा व ओमेगा अशा नावानं करतं. पवित्र शास्त्र त्याला आदी व अंत असं म्हणतं. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये येशू ख्रिस्त हा केंद्रस्थानी आहे, नेहमी आहे, असणार आहे आणि पुढेही असणार आहे. म्हणून प्रियजनांनो, प्रकटीकरण 22:13 जर तुम्ही वाचलं तर येशू ख्रिस्ताला या ठिकाणी अल्फा व ओमेगा, आदी व अंत असं म्हणण्यात आलेलं आहे. मी तुम्हाला या संदेशातून एवढंच सांगू इच्छितो की या पवित्र शास्त्रामध्ये जो येशू ख्रिस्त आहे, जो देवाचा पुत्र आहे, तो या पवित्र शास्त्रामध्ये केंद्रस्थानी आहे. प्रत्येक पानावरती, प्रत्येक अध्यायामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये तो केंद्रबिंदू असा या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळेल. आणि म्हणून या पुस्तकामध्ये, या पवित्र शास्त्रामध्ये जो इतिहास सांगण्यात आलेला आहे, इस्रायल लोकांचा इतिहास या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो. अनेक प्रकारचे काव्य या बायबलमध्ये आपल्याला पाहावयास मिळतात, परंतु हे सर्व या ठिकाणी केंद्रस्थानी नाहीत. तर केंद्रस्थानी कोण आहे? द सेंटर पॉइंट, हु इज द सेंटर पॉइंट इन द बायबल, इन द होली स्क्रिप्चर, that is Jesus Christ. None other than Jesus Christ is the center point of the holy scripture. म्हणून प्रियजनांनो, देवाचे वचन आपण जर योग्य रीतीने वाचू शकलो, जर योग्य रीतीने देवाचं वचन जर आम्ही समजू शकलो, तेव्हा आम्ही येशूवर दृष्टी लावू ज्या वेळेस आणि त्याच्या अद्भुत चेहऱ्याकडे पाहत राहिलं पाहिजे, त्यावेळेस आपल्याला या बायबलमध्ये प्रभू येशू ख्रिस्त, देवाचा पुत्र, the one and only Jesus Christ, केंद्रस्थानी, the center point
असलेला आपल्याला या पवित्र शास्त्रामध्ये दिसेल. माझ्या प्रियजनांनो, माझी तुम्हाला विनंती आहे, जे हे शेवटच्या भोजनचं चित्र तुमच्या घरामध्ये जर असेल तर या चित्राच्या जी प्रत तुमच्या घरामध्ये लावलेली असेल तर कृपा करून या चित्राची प्रत एक वेळेस नजर भरून बघून घ्या की या चित्रामध्ये काय आहे. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला पाचारण करेन की योहानाचं पुस्तक याचा 13वा अध्याय तुम्ही वाचून घ्या, कारण ते तुम्हाला या चित्राची पूर्ण माहिती समजवून सांगेल. होय, द जीसस क्राइस्ट, द वन अँड ओनली जीसस क्राइस्ट इज द सेंटर ऑफ द होली स्क्रिप्चर्स अँड द पेंटिंग ऑफ द विंची कोड. कृपा करून या वेळेस आम्ही तुम्हाला विनंती करतो की स्टडी अ कॉपी ऑफ द लास्ट सफर अँड देन रीड जॉन 13. आस्क युअरसेल्फ, तुम्ही स्वतःला विचारा, आस्क युअरसेल्फ, ज्यावेळेस तुम्ही हे दोन गोष्टी पाहाल, ते चित्र तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्ही पहा किंवा इंटरनेटवरती तुम्ही पहा, आणि त्याच्यानंतर योहानाचं पुस्तक 13वा अध्याय तुम्ही वाचा आणि त्यामध्ये तुम्हाला जाणवेल की येशू ख्रिस्त या दोन्ही ठिकाणी केंद्रस्थानी आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो. त्याच्यानंतर आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया, मी येशूला माझ्या जीवनाचा केंद्रबिंदू बनवलेला आहे काय? Am I making Jesus the central figure of my life? मी माझ्या जीवनाचा केंद्रबिंदू, जो बायबलचा केंद्रबिंदू आहे, जो या जगाचा केंद्रबिंदू आहे, त्याला मी माझ्या जीवनाचा केंद्रबिंदू बनवलेले आहे काय? मे गॉड ब्लेस यू ऑल. देव बाप तुम्हा सर्वांच्यावर आशीर्वाद पाठवो. देव तुमची काळजी घेऊ. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो आणि तुमच्या जीवनाचा सुद्धा केंद्रबिंदू प्रभू येशू ख्रिस्त बनो, अशी माझी प्रभुचरणी तुमच्यासाठी प्रार्थना आहे. धन्यवाद. थँक यू सो मच. मे गॉड ब्लेस यू ऑल अबंडंटली. धन्यवाद.